रामकृष्ण हरी. हे बघा चिक्कूचे झाड आहे आणि तिचे चिक्कू मी काढत आहे. सदाबहार चिक्कू. पुढचा काढ असतो पाठीमागून. बघा कळ्या लागलेल्या आहेत. आणि झाडावरचे उतरायला आलेले चिक्कू ना पक्ष्यांना पहिलं कळतात. पक्षी खायला येतात पहिलं. पक्ष्याने खाल्लं की समजायचं की हे झाड आलं उतरायला. असे मोठे मोठे चिक्कू आहेत, काय हाताला येत नाहीत. प्रयत्न करते काढायचा. वाकून एकदम गोड बिन फवारण्याचे ऑर्गॅनिक. फवारा नाही काय, औषध नाही फवारा. पक्ष्याने खाल्लं तर पक्ष्याने खाल्लं. मग असं ह्याचं चिक पडत असतं. चिक्कूमधून दुधासारखा चिक पडतो. तो हाताला चिकट लागतो. काय साईड इफेक्ट नसतातच. थोड्या वेळाने ते आपोआप बंद होत. पुढं कळ्या लागलेल्या आहेत. पाठीमागचे चिक्कू काढायला चालत. सदाबहार चिक्कू एकदम छान रोप मिळाले मला. सदाबहार असतो ह्याला. कायमस्वरूपी चिक्कू खायला भेटतात नातवांना. नातवांच्या सोबत आम्ही पण खातो. चिक्कूचं ज्यूस नातवांना म्हणजे खूप आवडतो. हे पुढचा काढायचा पाठीमागे तयार होतात. हे सगळे असे काढून टाकलेले चिक्कू हे बॅगेत भरायचे, घरी न्यायचे. आपला पेपर असतो ना त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलं की 2 दिवसात तयार होतात.